मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जी.आर थोड्याच वेळापूर्वी आलेला आहे बघा। अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। खुशखबर अशी आहे की आपल्याला 23 मेचा जो हप्ता आहे या संदर्भात जी.आर आलेला आहे। त्या जी.आर मध्ये अगदी स्पष्टपणे काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत सर्व तुम्हाला पुराव्यासहित आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की मी सकाळीच एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये लवकर जी.आर काढावा अशा प्रकारची मागणी केली होती आणि लगेच जी.आर देखील आलेला आहे आपल्याला बघा। त्यामुळे यावेळेस गॅप पडणार नाही, चांगली गोष्ट आहे। बघा एकदा आपण जी.आर मध्ये काय लिहिलेलं आहे पाहूयात एकदा। अगदी स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी.आर आहे आणि हा जी.आर जो आहे तर आपल्याला मेचा जो हप्ता आहे 23वा या संदर्भात आहे। कोणत्या तारखेला केला बघा, दिनांक 10 जून 2026 म्हणजे आज 10 जून आहे। आज 10 जून रोजी हा आपल्याला सामाजिक व न्याय विभागाचा जी.आर आलेला आहे। आणि मागच्या वेळेस बघा तुम्हाला सर्वांना माहिती होते की काही लाभार्थ्यांना उशिरा पैसे मिळाले होते, त्यामुळे आता तसं होणार नाही कारण की ऑलरेडी सामाजिक न्याय विभागाचा जी.आर आलेला आहे, त्यामुळे तसं होण्याची शक्यता नाही। बघा यामध्ये अगदी स्पष्टपणे काय गोष्ट मेन्शन केलेली, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे वाचून दाखवतो। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा की मे 2026 साठी जे आहे निधी, या निधीसाठी जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे। किती निधी तर 344 कोटी एवढा निधी सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आलेला आहे। महिला बाल विकास विभाग वेगळा देतो, त्यामुळे लवकरात लवकर आपलं वितरण होणार यामध्ये कुणाच्या मनामध्ये आता शंका राहिलेली नाही, कारण की अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी.आर आलेला आहे। त्यामुळे बघा बरेचसे काही तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील की जसं की बघा सर मग यावेळेस किती हप्ते मिळू शकतात वगैरे वगैरे प्रचंड काही मुद्दे असतील, सर्व मुद्दे एक एक करून घेणार आहोत। पण तुर्तास तरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅप न पडू देता शासनाने लवकर जी.आर आणला, हीच आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। वितरण केव्हा सुरू होणार मी सविस्तर बोलणार आहे, पण तुर्तास तरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी.आर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।